हॅलो गाईज. काय रे झाला खाओ माँ कसम. आजचा ब्लॉग पूर्ण झाला पाहिजे. हॅलो गाईज, नमस्कार. माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं परत एकदा नाही, खूप टायमानंतर ब्लॉग काढते मी. म्हणजे लई टाइम झाला ब्लॉग काढलाच नव्हता. आज विचार केला बरं काढू दे ब्लॉग, की चॅनल पण तसंच मग या व्हायचा डेड व्हायचा उगाच, मग तो प्रॉब्लेम होईल ना. मग आज बरं मोठा ब्लॉग काढते काहीच नाही, कारण काही नाही. आज सोमवार आहे, मला तर माहिती पण नाही कुठं चाललोय कुठं नाही. पण हा, आजचा ब्लॉग कंटिन्यू करीन, भले तो 5 मिनिटाचा होऊ दे, पण कंटिन्यू करीन आणि टाकीन. बघूया कसं होतंय त्या. बघा आणि बघा शेतकाळीत लावलाय. मग आता भेटल भात. तो भात आम्ही खाऊ. पहिले यो भात खाऊये. यो भात खाऊ. जरा मूग डाळ आहे, थोडीशी मूग डाळ खाऊ. सोमवार आहे ना आज, सोमवार. ही राताली टेकली आपल्याला नंतरला जेवणसाठी. बघू काय दुसरं आहे का सामान. चला भेटूया, कंटिन्यू राहा तुम्ही. नेक्स्ट क्लिपमध्ये भेटूया. चला. आमची छोटू ही आहे ना, याची मम्मी येतं ना, मम्मीसाठी थांबलीन. मम्मीची वाट बघते. काय रे छोटू, ए मम्मीची वाट बघते ती. मम्मी आली का पलत जाते तिकडे डायरेक्ट दरवाजांची बाहेर. छोटू, मम्मी का? हा, कशी आहे बघा मनोरी. ती आता इथं बसून राहीन. जोपर्यंत मम्मी नाही तोपर्यंत बसून राहीन, अशी वाट बघीन. आणि मम्मी आली का डायरेक्ट धावत तिकडं जाईन. पापा होय, आली मम्मी, चल. आली मम्मी. काय बोल. काय बोलू, उन्हातून आले, बोलायची इच्छा नाही. काय या पाण्याचा जार, पर्स, कामावर गेलतीस का? कामावर. ओ माय गॉड. तर गाईच आता चाललोय आम्ही मस्त तहसीलदारमध्ये. मस्त नाही, काम आहे जरा महत्वाचा काम आहे. माझा पण ताईचा पण महत्वाचा काम आहे. तर भेटूया तुम्हाला डायरेक्ट तहसीलमध्ये दाखवतोय. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा. एवढे दिवसात ब्लॉग काढते म्हणता. बघा गर्दी, बघा काही गर्दी, नुसती गर्दी. पेट्रोल भरला पण. आलेलो काही तहसीलमध्ये, झाला काम, भेटलं तिकीट. चाललो आता घरा चाललो. घरा जाऊन जिमला जायचं आहे. मम्मी बोलता आधी इथं जा भाकरींच्या दुकानावर. तर बघू टाइम भेटला तर जातोय. इथे डायरेक्ट आता घरी जाऊन जिमलाच जाऊ. आत्ताच मस्त वडापेढा पाहू पेलन. 2 मिनी 2 यानी भजीची प्लेट पण खाली नाही. आणि आता चाललोय घरी म्हणजे घरीच चाललोय आता. खरोखर तुम्हाला वाटेल अजून कुठं बिटं जातील, नाही, आता घरीच चाललोय. काम येऊन झाला, पोटकून भरला. आणि दरवाजा बघ कसं खोलला एवढं नव्याने. काही झालेलो आहे आता घरी शेवटी. काय रा यो बघा
थांबतो लांब. इथं हाय जिम या घरी आलोय आता चाललोय जिमला. नवीन बॉटल पण घेतली. बरं लागतंय पाहिजेच 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 कारण कोण नाही कोणच नाही यार. चल तर आलो घरा. लाईटी बिटी बंद आहेत सगळ्या. आता होतोय 5 मिनिटां रेडी आणि मग जाऊ जिमला. नुसती तोडातोड तोडातोड चलो. झालोय काय पाहिलं आता फ्रेश झालोय मस्त आपण. आता घेऊ जरा कढीपत्त्याच्या पाल्याचा रस पिवायला लागतं म्हणा जिमला जाऊच्या आधी. कढीपत्त्याच्या पाल्याचा रस लक्षात ठेवा. पिल्यावर लय भारी जिम करता येईल. एकदा ट्राय करून बघा तुम्ही. तुम्हाला दाखवतोय जो बघा. तुम्हाला का खोटा वाटतंय? कढीपत्त्याच्या पाल्याचा रस आहे. आता यो पिऊया मस्त मस्त वेगळी पाल्याचा रस. एकदा पिऊन बघा तुम्ही. मला सांगा मग कमेंट करू ना का चांगला लागते का वाईट. बरोबर पिशिव ना मना शिवा ती शिव. तुम्ही नका पिऊ. मला तो बारके पोरांना नसतं पिवायचा. मीच पिऊन. तर गाईज आता चाललो आहे मी जिमला. आता मोठा ब्लॉग चालू आहे काही आपला. काय करतो कधीपासून चालू केलं तू? आज म्हणजे करताव जर असं चालू. इन्क्रीमेंट होत आहे जीवनात करायला पाहिजे ना. पाहिजेच बोल पाहिजेच पाहिजेच लागल. चला आता जाऊ जिमला. मारू मस्त छाती आणि ट्रायसेप्स. चलो. जिमला का नाही आला? जिमला का नाही आला? आराम का? मी नाही केली हो फुल जिम केली आज. जिम केली बाकी बरं. बाबा आता का नाही. काय रे झाला? बघू बघू पाडी बघू आरशान. टाकायला फिरायला ऐकता. काहीच घेतलंय पनीर बनवायला. आता डायरेक्ट जिमशाला खायचा पनीर. बरोबर आहे ना. चंपकलाल गडा. खाते आता पनीर. आणि नाही करून आज लय मोठा ब्लॉग झाला. म्हणजे मी सकाळची बोललेलो 5 मिनिटाचं होईन पण लय मोठा आला. आता पनवेलला पण जायचं तिथला पण घेईन. चला भेटूया. आलो मस्त पट्टूशला. चलो खाते अभि. जाऊ दे अरे चिटिंग डे आहे ना. सांग जरा. अरे मित्रांना सांगा प्लीज. असू दे. प्रोटीनचा बाऊल खावा लागलो. सांग कसला बाऊल? प्रोटीनचा बाऊल खावा लागलो गाईज डायरेक्ट पट्टूशला. तुम्हाला माहितीच असेल प्रोटीन कसा खातो आम्ही. जिम बिम भारी करतो एकदम. बघा पैलवानच्या व्हिडिओ बघतोय. तुला दाखवते. चलो वाव. माझ्या भावसावं न बहिणीशी आलोय मी घरा. आता घरा आलोय. आजचा ब्लॉग इथंच एंड करते. रात झाली झोपलोय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच. आणि शेअर पण करा ज्याला पाठवायचं असेल त्याला. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता 2-3 दिवसांनी टाकेन. असंच टाकायचं आपले हिशोबान. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.